वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी अबट्टी कवा कट्टी अकट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी काय काड्याची बाटली काका दिसून आलं बाटली आहे पण मला काय झालंय माझ्या येणाऱ्या नाचुनासाठी आहे. म्हणजे एकाच बैठकीत तू कसं ठरवलं की हाच माणूस माझा नवरा असणार आहे जन्मभर? कसं ठरवलं म्हणजे सगळ्यांची लग्न अशीच जमतात. सगळ्यांची? हो. आता लग्न झाल्यावर तो मुलगा आपल्याला शिकू नाही देणार असं म्हणला तर? एकमेकांचे स्वभाव विचारच नाही जुळले तर? नाही, जर आता लग्नच करायचं असेल तर आपण त्यांना भेटलंच पाहिजे. पूर्वासाठी काढा. अरे अक्कल आहे का तुला? होणाऱ्या बायकोला कोणी काढा नेतं का गिफ्ट म्हणून? घे. आलेच मी. आत्या न्या थोडासा दम निघत नाही बाई पोराला. न्या हे घे. पेणे पूर्वाला शिकायची गोडी ना आवडेल तिला. साधे पण अगदी परफेक्ट आहे. आणि हे घे याच ठेव. काढा काही मिरवायची गोष्ट आहे का हातात घेऊन उभं राहायला. ऐक आधी पेन द्यायचा नंतर काढा. कळलं का? आणि ऐक ना ते पेन तसंच देऊ नको बरं का. त्याला चांगलं लाल गुलाबी कागद लाव. एकदम गिफ्ट वाला मस्त. पण आत्या हे दोन्ही देऊ कसं काय? दोन्ही घरचे हो म्हटलेत ना भेटायचं द्यायचं तिला. आत्या पण तिला भेटू कसं? म्हणजे त्यांचा नंबर नाही ना माझ्याकडे. आणि मी समजा म्हणलो की मला भेटायचं तर बाकीचे काय विचार करतील? किती घाबरतो मुन्या तू. कसं होईन रे तुझं? थांब नंबर घेते मी. तिच्या काकाला फोन करते. आणि ऐक जरा पिक्चर दाखव तिला. कळलं का? पिक्चर? अरे पिक्चर बोंबलो नको ना. ऐकलं तर देतील का नंबर? आप्पा माझा ऐकता का जरा? आप्पा जरा माझा ऐकता का? हॅलो. हा मी चारुशीला. मी तुम्हालाच करणार होतो फोन. मी हो का? नाही आपलं म्हणजे विशेष काही नाही सहज. बरं मी काय म्हणत होते ते आमचा पराग पूर्वाला भेटायचं म्हणतोय. परत का काही प्रॉब्लेम आहे का? नाही आता म्हटलं दोन्ही घरच्यांनी पसंत केलंय. नवीन पिढी भेटूशी वाटते तर भेटू द्यावं. हा नाही काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता काय आपण पण दुश्मनी बाजूला ठेवली ना. दुश्मनी देशमानेचं एक स्थळ होतं ते आपण बाजूला ठेवलं. अच्छा त्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही. भेटू शकतो की. बरं झालं कॅन्सल केलं ते. आम्ही पण आता आमच्या मुन्यासाठी आलेल्यांना नाहीच म्हणणार आहे. हो तुम्ही नाही म्हणा आम्ही नाही म्हणतो. चालेल. ते
मला जरा पूर्वाचा नंबर देता का? हो का नाही मेसेज करतो की. बरं करा मेसेज. चालेल हो. हा ठेवू का मग? थँक्यू थँक्यू काय मिस थँक्यू. थँक्यू थँक्यू खरंच थँक्यू. हा थँक्यू. नंबर हा ठेवते हा. तेवढा नंबर सेंड करा मला. हा अजून इथं काय करताय? हा आपण कडे गेला नाहीत का? नाही आप्पाकडे चाललोच होतो. ते पप्पीच्या लग्नाचा ते त्यांचा फोन होता ना, ते नंबर पाठवायचा होता. हे बघा पप्पीच्या लग्नाला वेळ आहे. माझं लग्न उद्यावर आलंय. हा मेडिकलचं ना. बोलतो मी आप्पाला बोलतो ना आता. हे तू काय कर, हे ह्या नंबरवर ना पप्पीचा नंबर मेसेज कर. हा जाता का आता? हा बोलतो मी आप्पाला बोलतो ना. बोलतो आता. मुन्या नंबर आला रे. पाठवला नंबर त्यांनी. दे ना. देते ना. काय बोलशील रे मुन्या तिच्याशी? त्या सांग ना मला. जेवली का? जेवली का? अजून विचारेल तिला की बरा चाललाय ना अभ्यास. बरा चाललाय ना. अजून अजून काय? जेवली का? हा जेवली. मला वाटलंच मुन्या. अभ्यास कसा चाललाय? जेवली का? अभ्यास कसा चाललाय? जेवली का? हे सोडून सगळं काही बोलायचं मुन्या. अरे कळतं का तुला काही? अरे तरुण आहेस ना तू. रोमॅन्टिक राह ना. रोमॅन्टिक. नातलं बोल ना मनातलं. बिंदास बोल ना. ऐकलं मुन्या. तिच्या मनातलं काढून घे. छान छान बोलायचं हा मुन्या. वारी शेवटी संसार तुम्हाला करायचा आहे ना रे. नंबर नंबर करतेच आहे ना मी तुला. चल येऊ. हा जा मुन्या. ऑल द बेस्ट. आता तू वर जा ना. गिरायक वाट पाहू राहिला ना. जाते रे मी. मुन्या. आप्पा लग्नात तयारी सुरू केली बरं. सगळं यादीच करून आणली कामाची. म्हणजे सगळं बारीक सारीक कामं लिहून ठेवले त्याच्यात. काय म्हणजे काही ठेवलं नाही. तरी पण एकदा तुम्ही नजरे खालून घाला. नाही तू आहेस ना. तू असल्यावर मला काही टेन्शन नाही. तसं नाही आप्पा, एकदा बघून तर घ्या. म्हणजे कसं नगरमध्ये कुठं काय मिळतं हे सगळं लिहिलंय. म्हणजे अगदी तेलापासून तांदळापर्यंत आणि मंडपापासून भटजीपर्यंत सगळं. काय नगरमध्ये 1760 दुकान आहेत. पण कुठं काय चांगलं आणि स्वस्त मिळतं हे पाहावं लागेल का नाही? म्हणजे उगं लागणार उधळपट्टी नको ना. एकदम बरोबर आहे. तुझ्यावर विश्वास आहे माझा. तू आहेस म्हणून मला पप्पीच्या लग्नाची अजिबात काळजी नाही. नाही तर तुला माहितच आहे आमच्याकडचे एक एक नग, एक एक नमुने. आणि हे बघा, हे आला एक नमुना. आप्पा लीला ते तांब्या जरा तिकडे घ्या बरं. कोण? नाही आप्पा फेकून मारतील ना. काहीतरी घोळ घालून ठेवला असेल ना. नाही घोळ काही नाही घातला. पण मी कधी काही बोललो आणि तुम्ही चिडला नाहीत असं कधी झालंय का? ते तांब्या तिकडे घेता ना. हा? बघितले का कोणाचं काय तर कोणाचं काय. हे आमचा नमुना. बोला काम आहेत. आप्पा ते नगरमधल्या लोकांची खूपच अडचण होऊ राहिली. ते नगरमध्ये 24 तास चालू असणारे, रात्रभर उघडे असणारे मेडिकल कमी आहेत ना. तर मग छाया म्हणजे मीच विचार केला की आपण 24 तास मेडिकल चालू ठेवावं नाही का. तर मग ते त्याच गडबडीत आम्ही आता असणार आहेत 2-4 दिवस. म्हणून मला पुढचे 2-4 दिवस पप्पी सोबत PhDच्या क्लासला जाता नाही येणार. कसं करायचं मग? 24 तास मेडिकल उघडे ठेवायचं होय.
हो आप्पा. ही अवदसा कवा आठवली तुम्हाला? हा, दिवसा धंदे होऊन नाही राहिले, रात्रीचं दिवाळा वाजवायचा विचार आहे का? हा, 24 तास मेडिकल उघडं ठेवायला नगर मधले लोक काय पटपट मरून राहिलेत का अर्जंट मध्ये? ते राहू द्या, पप्पीचं लग्नाचं आहे ना, त्या जबाबदाऱ्या जरा अंगावर घ्या. एकदा पप्पीचं लगीन होऊन गेलं ना, मग तिकडेच राहावा, मुक्कामच करा तिकडं मेडिकल मध्ये. लाज कशी वाटत नाही म्हणतो मी? आप्पा असं काय बोलतो तुम्ही? तेच म्हणलं, लाज कशी वाटत नाही म्हणलं. बघा जरा इकडं, चुलत आहे ना भाऊ, सख्या भावापेक्षा जास्त धावपळ करतो. आप्पा घरचं काम आहे ना, करावंच लागतंय. या बाग, याला म्हणतात माणूस. नाही तर तुम्ही इकडं पळण तिकडं पळण, कामात अंग काढून घे, बिन लाजा कुठला. तिकडं काय बघू राहिला? हा, तिकडं काय बघू राहिला? मला माहित ना तुझ्या नाकात कोण वारं भरून राहिले ते. नाकात वारं भरू देऊ नका, स्वतःच्या डोक्याने विचार करा जरा. आणि एक लक्षात ठेवा, एकदा पप्पीचं लगीन होऊन जाऊ द्या, आणि मग कसं नाचायचं ते नाचा. आला का ध्यानात? जा. नाकात वारं भरू राहिले, ठीक आहे, चक्रीवादळ सोडते घरात. मग यांना कळत छायाशी असं बोलू नये. मग जमतंय का बघा म्हणून चक्रीवादळ अडवायला. हॅलो. हा, हॅलो, कोण? हा, मी कोण? पूर्वा. काय? सॉरी, पराग बोलतोय. पराग माधवराव निकम. त्यांच्याकडचा फोन आहे. त्यांच्याकडचा? अरे निकमांकडचा. ते बोलू राहिलेत. अच्छा, परागराव. ते का? काय तुझं? हॅलो. अगं, बोल की. हा, बोल. मी काय ऐकत नाही, बोल तू. हॅलो. मीच दिला त्यांना नंबर. कशाला दिला नंबर? बोल ना. काय बोलू मी? तू बोल. हॅलो. नाही, तुम्हाला आवाज ऐकू राहिला का? हॅलो. नाही, ऐकू येऊ राहिला आता. बोला ना. नाही, त्याचं काय आहे, आमची अक्का आहे ना, हा, त्यांनी तुमच्यासाठी एक गोष्ट दिली होती. हा, ती तुम्हाला द्यायची होती म्हणून भेटावं म्हणलं. हा, तर आता तुम्हाला वेळ आहे का? म्हणजे तुम्ही भेटू शकता का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर, बरं का? आत्ता? क्लास सुटल्यानंतर फोन करते म्हणा. हा, क्लास सुटल्यानंतर फोन करते म्हणा. कोणाला म्हणू? तुम्हाला. मी क्लास संपल्यानंतर तुम्हाला फोन करते. हा, चालेल. मी तुम्हाला ऍड्रेस मेसेज करतो. हा, बाय. अगं, किती घाबरते होणाऱ्या नवऱ्याला. पुढं कसं होईल तुझं? मी नाही घाबरत अजिबात. नाही का? मी आता पाहिलं ना तुझं. हा का? आणि तुझं आप्पांसमोर होतं ते? नाही आप्पा, ते तसं नाहीये. हा आप्पा, नाही. ते आप्पा आहेत. हा का? मी नाही घाबरत कुणाला. आज असा अचानक एकदम फोन आला म्हणून जराशी दचकले, नाहीतर मी नाही भीत. कुठली बाई नवऱ्याला घाबरते बाई? तू भिणार आहेस? तू काकूला बोलतोय ना? आता नाही का होत क्लासला उशीर?
तू ना नुसता गप्पा करीत राहतो अगो का? आलो. चल लवकर. कसं झालं तुमचं PhD चा क्लास? छान. तुम्हाला फार महत्वाचा आहे वाटतं तुमचा क्लास. म्हणजे सहज विचारतोय बरं का. हो बरोबरच बोलले तुम्ही. आहेच मला माझा क्लास महत्वाचा. नाही त्याचं कसं आहे म्हणजे आमच्या घरात सगळेच धंद्यातलेच आहेत ना. कुणी फार शिकलं नाही. 4थी 7वी फार फार तर मॅट्रिक पर्यंत शिकले सगळे. तर माझ्या वडिलांची खूप इच्छा होती की मी शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. पण वडील असे अचानक गेले अपघातात. वडील गेले तेव्हा नातेवाईक म्हणले की आता 2-4 वर्षात हिला उजवून टाका, हिचं लग्न करून टाका. पण माझी शिक्षणाची गोडी लक्षात घेऊन शिक्षणाची सगळी जबाबदारी घरच्यांनी घेतली. मला इथवर शिकवलं. म्हणजे लहानपणापासूनच मी कधी कधी शाळा चुकवली नाही, कॉलेज बुडवलं नाही. म्हणजे उलट रोज असं काहीतरी नवीन शिकावं असं वाटायचं मला. लय आवडतं मला तसं. एवढे कष्ट घेऊन इथवर पोहोचले आणि PhD करू राहिले तर आता उगा एवढ्या तेवढ्या कारणावरनं क्लास बुडू नये असं वाटतं मला. सॉरी बर का. मी एकटीच बोलू राहिलीये केव्हाची. नाही 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 असं काही नाही. तुम्ही बोला ना. लय चांगलं बोलता तुम्ही. म्हणजे म्हणजे मी लेक्चर असून पण मला एवढं चांगलं बोलता येत नाही. खरं सांगू का तुम्हाला? म्हणजे दोस्त म्हणून सांगतो, राग देऊ नका. मला लय आवडली तुमची स्पिरिट, तुमची जिद्द, तुमची गोडी. आणि मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की घोकंपट्टी करू नका, रटू नका. खऱ्या विषयात आवड घ्या, म्हणजे मग आपोआप सगळं चांगलं होईल. नाही पण तुम्ही फार नशीबवान आहात बरं का. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट आहे तुम्हाला शिक्षणाला. नाहीतर आपल्याकडे पोरगी 12वी 15वी झाली की लगेच लग्न करून टाकतात. म्हणजे तुमच्या घरच्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा म्हणजे खरंच मी खूप लकी आहे. पण आता ही PhD कंप्लीट झाली तर माझी तर इच्छा पूर्ण होईनच. पण घरचे पण खूप खुश होते. तुम्हाला ना काही पण मदत लागली ना तर मला सांगा. म्हणजे पुस्तक मी लायब्ररी मधून आणून देईन बरं का. सॉरी हा. म्हणजे आता मला असं वाटू राहिलं की मी एकटाच बडबड करू राहिलो. सॉरी. का झालं? सॉरी 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 सॉरी. गिफ्ट? नाही गिफ्ट नाही, कार्ड आहे. अक्कानं दिला तुमच्यासाठी. तिला आयुर्वेदाचं फार आहे ना, तर ती म्हणली पूर्वासाठी घेऊन जा, तब्येतीला बरं असतं म्हणली. हो पण म्हणजे मला काहीच झालेलं नाहीये. ठीक आहे. नाही म्हणजे हे त्याच्यासाठी नाही आहे, टॉनिक सारखं आहे. म्हणजे भूक वाढण्यासाठी, रक्त वाढण्यासाठी, वजन वाढण्यासाठी. म्हणजे अशी अक्का म्हणली म्हणून तुमच्यासाठी आणलं. काय तिला आयुर्वेदाचं फार आहे ना, मग एक तर म्हातार माणूस नाही कसं म्हणणार म्हणून आणलं. नाही नको असेल तर नका नेऊ बरं का. द्या ना. घ्या तुम्ही, पण नाही घेतलं तरी चालेल बरं का. मी सांगतो तिला तुम्ही घेतला म्हणून.
पण तुम्ही पण नका सांगू की नाही घेतला म्हणून, की सांगा की घेतला म्हणून. आणि आता तुम्हाला PhDचं इतकं आहे म्हटल्यावर माझ्याकडून तुम्हाला एक गोष्ट. पर्या ही पूर्वा शशिकांत बोराडे